ग्राउंडवर सुद्धा चांगलं परफॉर्मन्स साई स्पोर्ट खारबाव टीमने केलेला तो तिसऱ्या सामन्यामध्ये दिसेल. त्यांच्या समोर टीम असेल वडपे 11 टीम. तर हे 8 संघ आजच्या नाईटमध्ये ॲक्शनमध्ये दिसणार आहेत. आणि ग्रुप ए मधून जर बघितलं आपण तर हा पहिला सामना स्वयंभू पायगाव वर्सेस कानाई पाय. त्यानंतर या मॅचमधून जो विजेता संघ असेल तो लढेल MCC वडवली टीमच्या जोडीला. त्यानंतर आणखीन एक सामना कालच्या दिवसामधून आपण बघितला TR नागले जो एक सामना विजयी झालेला आहे. आणि TRच्या जोडीला आणखीन दुसरी टीम असेल ब्रह्मावती माता अनिल अंकलेश खार्डी ही टीम आपल्याला दिसेल TR स्पोर्ट नागले टीमच्या जोडीला. तर हे 3 सामने ग्रुप ए मधून आपण कंप्लीट करणार आहोत आजच्या संध्याकाळमध्ये. चला लगेच मॅचला सुरुवात करायची आहे. पंच लगेच सूचित करा, मॅचला लगेच सुरुवात करा. दोन्ही टीम मजबूत आहेत. आपल्या परिसरामधून नक्कीच ह्या 2 टीम अगदी चांगल्या टीम म्हटल्या जातात. यंगस्टार खेळाडूंचा भरणा दिसतो आपल्याला स्वयंभू पायगाव टीम मध्ये. आणि दुसऱ्या बाजूने जर आपण बघितलं चैतन्य आणि इतर चांगले खेळाडू या संघामध्ये आहेत तर नक्कीच हा सामना एक चांगला सामना पाहायला मिळेल. मात्र या यंगस्टार खेळाडूच्या जोडीला 2 दिग्गज खेळाडू आपण बघतोय, सिनियर खेळाडू आहेत स्वयंभू पायगाव टीम मध्ये, ज्याने हा संघ अगदी व्यवस्थित चालवलेला आहे. भिवंडी ग्रामीण मध्ये हे 2 खेळाडू खेळताना दिसत नाही. काही नियमानुसार मात्र या चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन असो किंवा आपल्या परिसरामध्ये एक टुर्नामेंट असो त्या टुर्नामेंटमध्ये हे 2 खेळाडू दीपक मडवी आणि जितू गवळी खेळताना आपल्याला दिसतात. जो एक विकेट किपर दिसतो जितू आणि बॉलिंग ट्रॅकवर येतोय दीपक मडवी. आणि दीपक मडवी यांचं वय वर्ष जर आपण बघितलं तर फक्त आणि फक्त 49 आहे. 49 वर्षाचा हा यंगस्टर खेळाडू पहिला बॉल घेऊन जाईल लेफ्ट आर्मने. पहिल्याच बॉलवर स्लॉक केलाय, चांगला फटका डीप मिड विकेटच्या दिशेने पाठवले बॉलला सरळ 4 रनसाठी षटकार. सुरुवात दमदार केले या पहिल्याच बॉलवर फलंदाज चैतन्याने. यस, हा षटकार येतोय. पहिलाच बॉल स्लॉक स्वीपचा अंदाज आणि मिड विकेटच्या बाहेर. फिल्डर त्या ठिकाणी लावला जातो. लगेच बघितला आपण 2 फिल्डर फक्त 30 सेकंदच्या बाहेर. हवेचा वोक आपण बघतोय लेफ्ट हँडर बॅटरसाठी आहे. पुन्हा एकदा दीपक मडवी स्विचिट खेळण्याचा प्रयत्न. अपील कॉट बियांची जोरदार अपील केली जाते मात्र पंच सहमत नाही आहेत. कॉट बियांसाठी DRS ची व्यवस्था नाही आहे. DRS तुम्हाला फक्त एकच असेल एका इनिंग मध्ये आणि तो सुद्धा फक्त बिमर किंवा वाईट साठी. रनआउट साठी फक्त अंपायर रिव्ह्यू मागू शकतील, हे लक्षात घ्यायचं आहे. अपील तर जोरदार होती. स्विचिट खेळण्याचा प्रयत्न, उलटा शॉट आणि जो गोलंदाजी करणारा गोलंदाज दिसतो दीपक मडवीने, यानेच हा पहिला शॉट या टेनिस क्रिकेटमध्ये आणला. दोन्ही बाजूने बॅटिंग करण्याची क्षमता तो ठेवतोय. यावेळेस लेफ्ट आर्मनी बॉलिंग करतोय. पुन्हा एकदा उडवले बॉलला डीप मिड विकेटच्या दिशेने. हवेत बॉल आहे आणि हवेच्या दिशेने हा बॉल निघून जातोय मिड विकेटच्या बाहेर. पुन्हा एकदा 6 रनसाठी षटकार.
स्विंगिंग यॉर्कर टाकण्यामध्ये अतिशय माहीर म्हटला जातो, मात्र या ओव्हरमध्ये अद्याप स्विंगिंग यॉर्कर पडलेला नाहीये. ऑन साइडला जर बघितलं आपण राईट हँडर बॅटरसाठी 4 षटका पूर्ण करण्यासाठी तुम्हाला 20 मिनिटाचा वेळ आहे, याची नोंद घ्यायची आहे. राऊंड विकेटने या वेळेला या वेळेला यॉर्कर केलाय. हा बॉल एक महत्वाचा बॉल म्हटला जातोय. हा बॉल अतिशय चांगल्या पद्धतीने टाकतोय गोलंदाज दीपक मडवी. पुन्हा दीपक आपल्या बॉलिंग ट्रॅकवर क्लिंग बॉल सरळ ठेवला होता. हा बॉल मधली यष्टी उद्ध्वस्त होते आणि अशा प्रकारे कॅप्टन चैतन्य बाद होतोय. पहिला विकेट जबरदस्त कमबॅक केलं या ओव्हर मध्ये दीपक मडवीने. थोडासा महागडा पडला होता पहिल्या 4 बॉल मध्ये, मात्र अंतिम बॉलवर विकेट मिळवली आणि या ओव्हरची फिनिश अगदी चांगली केलेली आहे. 1 ओव्हरची होते समाप्ती आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर कानाई स्पोर्ट पाये टीमचा स्कोर आहे 13 वर 1 विकेट. नवीन बॅटर जितेंद्र देवळीकर येतोय. हा एक पॉवर हिटर बॅटर म्हटला जातोय. जितेंद्र देवळीकर याला संकटामध्ये नक्कीच आपल्या टीमला चांगल्या दिशेने नेण्याचं काम हा फलंदाज प्रत्येक वेळेस करत असतोय. गोलंदाजी सुद्धा चांगली विथ द बॅट विथ द बॉल चांगली कामगिरी आपल्या टीमसाठी केलेली आहे. मागच्या काही वर्षामध्ये आपण बघितलं असेल तर जितेंद्र देवळीकर याने आणि यावेळेस क्रमांक 3 वर टॉप ऑर्डरची जी बॅटिंग आहे नक्कीच चांगली बॅटिंग म्हटली जाते कानाई स्पोर्ट पाय टीमची. मात्र कॅप्टन चैतन्य खरकंडी या ठिकाणी आउट होऊन जातो डगआउट मध्ये. मात्र स्कोर जर आपण पाहिला अतिशय चांगला स्कोर आहे. मागच्या 2 बॉलवर चांगलं कमबॅक केलंय गोलंदाज दीपक मडवीने. 49 वयाचा हा यंगस्टर खेळाडू आपल्याला खेळताना दिसतोय. खूप कमी असे खेळाडू आहेत जे एवढ्या वयामध्ये चांगलं क्रिकेट खेळतात आणि दीपक मडवीचं आपण बघितलं तर मास्टर क्रिकेटमध्ये सुद्धा जबरदस्त कामगिरी. प्रत्येक विकेंडला कुठेतरी पारितोषिक जिंकत असतोय. मध्येच त्यांची टीम जी मास्टरची टीम होती 40+ ची टीम जी दमन दौऱ्यावर गेली होती त्या ठिकाणी सुद्धा ती चॅम्पियन झाली होती. 40+ असो किंवा रेग्युलर क्रिकेट असो दोन्ही फॉर्मॅट मध्ये चांगली कामगिरी दीपकच्या माध्यमातून झालेली आहे. मात्र आता गोलंदाजी मार्कवर येतोय गोलंदाज तनुष पाटील येतोय. कॅप्टन येतोय तनुष पाटील. बॉलिंग ट्रॅकवर समोरच्या एंडकडून दोन्ही एंडकडून मारा होतोय. काल अंतिम सामन्यामध्ये 2 सामन्यामध्ये आपण एकच एंडकडून मारा केला होता. पहिला बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट स्विच हिट मारलाय. पहिलाच बॉल जबरदस्त फटका बॉलला पाठवले सरळ बाउंड्रीच्या दिशेने आउट ऑफ द पार्क. सारंसडी षटकार. तिसरा षटकार येतोय आणि आतापर्यंत ज्या धावा झालेल्या आहेत धाव संख्या आपण बघतोय 19 आणि 19 रन्स उत्तमच्या नावावर आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 2 षटकार या ओव्हरमध्ये सुद्धा षटकारांनी स्वागत केलेलं आहे. स्विचिटचा हा फटका डीप थडव्यांच्या बाहेर बॉलला पाठवलं होतं षटकारासाठी. फुटॉस बॉल खराब कमजोर बॉलचा पुरेपूर समाचार घेतलाय उत्तमने. पुन्हा एकदा फुलटॉस होता यावेळी स्लाइस केले बॉलला. मात्र फिल्डर त्या ठिकाणी येतोय डीप बॅकआउट ऑफ द स्कोर लेगच्या दिशेने चांगली फिल्डिंग. 1 रन कंप्लीट. 1 ने टीमचं टोटल जाऊन पोहोचेल स्कोरबोर्डवर 20 रन आणि आता मात्र स्ट्राइक एंडवर येतोय तो जितेंद्र देवळीकर. पहिल्या 2 बॉल मध्ये 7 रन खर्च करतोय गोलंदाज तनुष पाटील. पॉवर प्लेची ही दुसरी ओव्हर आहे ज्यामध्ये 3 फिल्डर 30 सर्कलच्या बाहेर आपल्याला दिसतात. ज्यामध्ये राईट हँडर बॅटरसाठी आपण बघितलं तर एक लॉंग ऑन त्यानंतर एक डीप मिड विकेट आहे आणि आणखीन एक फिल्डर जर आपण बघितला तर
लॉंग ऑफच्या दिशेने आपल्याला दिसतोय. अनुज पाटील पुढील बॉल घेऊन जाईल जितेन साठी. ओ व्हाईट यॉर्कर, चांगला बॉल, जबरदस्त कमबॅक. अनुज पाटील याचा चांगलं उत्तर या ठिकाणी दिलेला आहे ते फलंदाजाला या वेळेला. पहिला बॉल फेस करत होता जितेंद्र देवळीकर आणि त्याला नक्कीच थोडस संभ्रमामध्ये पाडलं गोलंदाज तनुजने. तनुज पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. ऑफसाईडला जर बघितलं हो, फटका चांगला इनफिल्डच्या वरून डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. फिल्डर त्या ठिकाणी जातोय, चांगली फिल्डिंग थ्रो होईल जितू गवळीच्या हातामध्ये. त्या अगोदर वेळ होता दोन्ही फलंदाजाकडे 2 रन्स कंप्लीट करण्याचा. 2 रन्स या ठिकाणी कंप्लीट करतात दोन्ही फलंदाज. 2ने ऑफ द मार्क होतोय जितेंद्र देवळीकर अँड टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 22 रन. 22 लॉस ऑफ 1 विकेट. फिल्डिंग मध्ये थोडासा बदलाव या वेळेला. शॉट थर्डमॅन दिसतो, थोडासा स्ट्रेटिस दिसतो आपल्याला. फाईन लेगच्या दिशेने फिल्डर नाहीये. फुल टॉस बॉल पुन्हा एकदा, मात्र लॉंगॉनच्या दिशेने फिल्डर आहे. थोडासा वाईडिश लॉंगॉनला उभा होता दीपक मडवी. चांगली फिल्डिंग आउटफील्ड मध्ये, फिल्डिंग सुद्धा अतिशय चांगली करतोय दीपक मडवी. 1 रन पूर्ण. 1ने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोरबोर्डवर 23 आणि 3 वर जाऊन पोहोचतोय जितू. लेफ्टी आणि राईटी एक चांगलं कॉम्बिनेशन पाहायला मिळते कानाई स्पोर्ट पाय टीम कडून. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर कनूज. स्विच इट मारण्याचा प्रयत्न, मात्र चतुर गोलंदाज कनूज ज्यांनी बघितलं की जशी ग्रिप चेंज केलेली आहे फलंदाजाने, लेग स्टंपच्या बाहेर बॉलला पिच केला आणि अतिशय चांगली डिलिव्हरी टाकलेली आहे. ओव्हरची होते समाप्ती. अतिशय चांगलं षटक टाकलं. पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर चांगलं कमबॅक केलंय या ओव्हरमध्ये कनूजने. आणि एकंदरीत बघितलं तर 10 रन्स खर्च केले या ओव्हरमध्ये. ओव्हरची होते समाप्ती आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर कानाई स्पोर्ट पाय टीमचा स्कोर झालेला आहे 23 वर 1 विकेट. वेळेबद्दल सुद्धा सहकार्य करायचं आहे. 20 मिनिटाच्या आत तुम्हाला पहिली 4 षटकं समाप्त करायची आहेत, नाहीतर अंतिम षटकामध्ये तुमचा एक खेळाडू 30 सर्कलमध्ये घेतला जाईल याची नोंद घ्यायची आहे. आतापर्यंत बघितलं आपण तर किती वेळ झालेला आहे ओमकार? 10 मिनिटांमध्ये अगदी वेळेवर ही 2 षटकं कंप्लीट केलेली. आणखीन 2 षटकं वेळेवर कंप्लीट करायची आहेत आपल्याला. बॉलिंग ट्रॅकवर व्हीआयपी डायस कडून प्रज्वल ठाकूर येतोय बॉलिंग साठी. स्ट्राइक एंडला बॅटर असेल जितेंद्र देवळीकर. एक पॉवर हिटर बॅटर आहे, मात्र या मॅच मध्ये आतापर्यंत 3 बॉलचा सामना केलाय. 3 मध्ये 3 वर बॅटिंग करतोय. मात्र दुसऱ्या बाजूने बघितलं तर उत्तमने जी उत्तम सुरुवात केलेली आपल्या टीम साठी, षटकारांनी सुरुवात केलेली आहे आणि आतापर्यंत 3 षटकार त्याच्या बॅट मधून आलेले आहेत. 7 मध्ये जवळजवळ 20 वर बॅटिंग करतोय प्रज्वल ठाकूर. छोट्या रनअपने असं वाटते थोडासा फिरकी गोलंदाज असावा हा. नवीन यंगस्टर खेळाडूला हो चांगला बॉल, पहिलाच बॉल खाली राहिला. थोडासा लेग स्पिन टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय. गती थोडीशी जास्त होती या बॉलवर आपण बघितलं. कमी उंचीचा हा खेळाडू आहे. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर पुढील बॉल घेऊन जाईल ओव्हर द विकेट. यावेळेस फक्त दिशा दिली आहे. डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न हो थ्रो झाला आहे, मात्र जास्त फायदा नाही. बॅकअप अतिशय चांगलं होतं डीप मिड विकेटच्या फिल्डरच्या माध्यमातून. 1 रन कंप्लीट केली जाते. 1ने टीमचा स्कोर जाऊन पोहोचेल स्कोरबोर्डवर 24 रन. नवीन जे खेळाडू आहेत त्यांना नक्कीच चांगलं मोटिवेशन दिलं जाते सिनियर खेळाडूकडून कुठल्या प्रकारे गोलंदाजी करायला पाहिजे. तर यावेळेस लेफ्ट हँडर बॅटर उत्तम स्ट्राइक एंडवर आहे, जो अटॅकिंग बॅटिंग करताना दिसतो या मॅच मध्ये. डीप मध्ये बघितलं आपण तर 6 खेळाडू आहेत. 3 खेळाडू फक्त 30 सर्कल मध्ये. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल प्रज्वल ठाकूर.
हो यावेळेला स्वीप करण्याचा प्रयत्न होता. अपील पंचांचं कुठलाही इंटरेस्ट नाही या अपीलवर. डॉट बॉल जातोय. मागील 2 डॉट बॉल लगातार खेळलेला आहे फलंदाज उत्तम. चांगली गोलंदाजी करतोय प्रज्वल ठाकूर. बॉल जातोय फाईन लेगला. फिल्डर त्या ठिकाणी डीप मध्ये चांगली फिल्डिंग. थ्रो होईल. म्हणजे थ्रो थोडासा खराब झाला होता. ॲक्युरेट जर थ्रो झाला असता तर कदाचित विकेट जाण्याची शक्यता होती. मात्र क्रिकेटमध्ये जर आणि तरला अर्थ दिलं जात नाहीये. 2 रन कंप्लीट केले जातात आणि 2 ने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोर बुक वर 26 लॉस ऑफ 1 विकेट. पहिला ब्रेक तो दीपक मडवीने मिळवून दिला होता. अंतिम बॉलवर त्यांनी विकेट घेतला होता. ओव्हर द विकेटने. ओ यावेळी जोरदार अपील. म्हणजे इम्पॅक्ट जर आपण बघितलं ऑफ स्टंपच्या बाहेर पंचांनी दर्शवून दिलेला आहे. आणखीन एक रन लेग बायच्या रूपाने ऍड होईल टीमच्या खात्यामध्ये. स्कोर 27 वर जाईल. ऑनलाईन नक्कीच UCNच्या माध्यमातून भरपूर प्रेक्षक पाहतात ही टुर्नामेंट. त्यामध्येच मान्य श्री सुरेश मुकादम जे सुरेश कवी या नावाने ओळखले जातात ते सुद्धा पाहतात. आणि सुरेश कवी याने स्वयंभू पायगाव टीमसाठी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. ओ एज लागले आणि सोपा कॅच होता. कॉट बेंच रूपाने हा विकेट जाईल. फलंदाज होईल बाद. जितेंद्र देवडीकर इज आउट. 1 विकेट घेण्यामध्ये यशस्वी ठरतोय गोलंदाज प्रज्वल ठाकूर. तीन ओव्हरची होते समाप्ती. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावर 27 रन. 9च्या सरासरीने या धावा आलेल्या आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 13 रन्स आल्या होत्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये 10. या ओव्हरमध्ये चांगली बॉलिंग केली आहे प्रज्वल ठाकूरने. आणि या ओव्हरमध्ये फक्त 3 धावा फक्त खर्च केल्यात. 1 लेग बायच्या रूपाने धाव आली होती. नक्कीच हे षटक एक चांगलं षटक आपण म्हणू शकतो प्रज्वल ठाकूर याचा, ज्याने अप्रतिम बॉलिंग केले आहे. जवळजवळ 14.5 मिनिटं लावलेली आहेत 3 षटकं कंप्लीट करण्यासाठी. आणि आता 5.5 मिनिटं बाकी आहेत हे षटक कंप्लीट करण्यासाठी. तुम्हाला कनुज येतोय समोरच्यांकडून. कॅप्टन आहे कनुजने मागचं षटक टाकलं होतं. पॉवर प्लेचं जे दुसरं षटक होते ज्यामध्ये 10 रन्स खर्च केले होते कनुजने. तोच कनुज यावेळेस पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर येतोय. स्ट्राइक एंडला फलंदाज आहे उत्तम. विकी खरपडे नवीन बॅटर जो नॉन स्ट्राइक एंडला. हो यावेळेला फुल लेंथचा बॉल डिरेक्ट हिटचा प्रयत्न होतोय आणि 1 रन या ठिकाणी कंप्लीट केली जाते. 22चा इशारा पंचांचा. 1 अतिरिक्त रन टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल आणि या 1 रनने टीमचा स्कोर जाऊन पोहोचेल स्कोर बोर्डवर 28 रन 28. आणि बॅटिंग करणारी टीमने DRS ची मागणी या ठिकाणी केलेली आहे. वाईट साठी चेक केलं जाईल. UCN लाईव्हच्या माध्यमातून हे कव्हरेज केलं जात आहे. आणि आजची ही 4थी संध्याकाळ. प्रत्येक वर्षीच आपण बघितलं या TR ट्रॉफीचं जे लाईव्ह प्रेक्षेपण आहे ते UCNच्याच माध्यमातून केलं जात आहे. ऑफस्टंपच्या थोडासा बाहेर जरूर बॉल होता मात्र बघितलं जाईल. यावेळेला पंच आमचे आहेत आसिफ अन्सारी जे TY अंपायर. सफिक अन्सारी आमचे अंपायर. हा बॉल आपण जर बघितला तर नक्कीच ऑफस्टंपच्या बाहेर जरूर होता. तर हे चेक केलं जाईल की शफल झालाय की नाही बॅटर. त्यानंतर वाईटचा इशारा. रिव्ह्यू सक्सेसफुल. वाईटचा इशारा पंचांचा. 1 अतिरिक्त रन मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल धावफलकावर 29 रन्स 29. लॉस ऑफ 2 विकेट. 2 महत्वपूर्ण विकेट गेलेले आहेत. चैतन्य आणि जितेंद्र हे 2 महत्वपूर्ण
फलंदाज बाद झालेले आहेत. हो, यावेळेला कॉरिडॉर मध्ये गोलंदाजी केली होती. स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळला या बॉलला. फिल्डिंग डीप मध्ये अतिशय चांगली. फक्त एकच रन मिळेल, एक पेक्षा जास्त काही नाहीये. एकने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय 30 वर. कुठेतरी विचार आहे स्वयंभू पायगाव टीमचा की आपण 50च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करूया. तर 50च्या आतमध्ये रोखलं तर आपल्याला बॅटिंग करणं थोडंसं सोपं जाईल. सनलाइट मध्ये नक्कीच धावा बनतात या ग्राउंडवर. मात्र जशी फ्लड लाईट्स ऑन होते त्यावेळेस धावा बनणं थोडंसं कठीण होत जात आहे. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा. ओहो, यावेळेला हवेत बॉल आहे. कॅचची शक्यता डीप मिड विकेटला. फिल्डर बॉल खाली, कोणती चुकी नाही. चांगला कॅच. आर्यनने हा चांगला कॅच घेतला. अशा प्रकारे ही विकेट जाते. फलंदाज होईल बाद. थर्ड मॅन डाऊन. पुल करण्याचा प्रयत्न, मात्र पॉवरफुल शॉट नव्हता मिड विकेटच्या दिशेने. अतिशय चांगला कॅच घेतला तिथला फिल्डर आर्यनने. हा चांगला कॅच टिपला. अशा प्रकारे ही विकेट जाते. विकेट नंबर 3 जाते आणि रन सुद्धा बनतात. मात्र त्यानंतर विकेट सुद्धा जाताना दिसतात. प्रत्येक अंतराळामध्ये आपण बघितलं विकेट गेलेले आहेत. नवीन बॅटर यावेळेस बॅटिंग साठी येताना दिसतोय. अभिजित देवळीकर येतोय बॅटिंग साठी. हा सुद्धा एक चांगला फलंदाज म्हटला जातोय. चला वेळेबद्दल सहकार्य करा प्लीज. बॅटर आपण टाइमपास करू नका. कनोज पाटील समोरच्या एंड कडून पुन्हा एकदा अभिजित देवळीकर साठी हा बॉल. हो हो हो, पुन्हा एकदा ब्लॉकल मध्ये अगदी बुद्ध्यात बॉलिंग करताना दिसतोय कनोज. चांगली गोलंदाजी, गती अतिशय चांगली आहे कनोजच्या गोलंदाजीमध्ये. जी उंची आहे त्याचा नक्कीच फायदा घेताना दिसतोय. खांद्याचा चांगला वापर करताना दिसतोय गोलंदाजी करत असताना. नवीन यंगस्टर खेळाडू आहे. नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आणखीन चांगला तो खेळाडू बनेल. जसा एक्सपिरियन्स येईल तेवढा तो चांगला खेळाडू बनेल. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा. यावेळेस फुल टॉस घेऊन खेळतोय मिड विकेटला अलॉंग द कार्पेट. थोडीशी मिस फिल्डिंग. दुसरा फिल्डर त्या ठिकाणी बॅकअप करण्याचा प्रयत्न करतोय. मात्र बॉल अडवू शकत नाहीये. बॉल निघून जातोय बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. ताकद भरपूर होती त्यामुळे बॉल नीट अडवू शकला नव्हता आर्यन. या वेळेला अगोदर आर्यनने चांगला कॅच जरूर घेतला होता. मात्र थोडीशी ग्राउंड फिल्डिंग खराब झाली आणि हा बॉल निघून जातोय बाउंडच्या बाहेर. 4 रनसाठी. पुन्हा एकदा कनोज स्विच हिट खेळलाय. गॅप मध्ये आहे का? यस, गॅप मध्ये फटका होता. थर्ड मॅनच्या दिशेने डीप मध्ये बॉल निघून जाईल बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 चौकार येतात अभिजितच्या बॅट मधून. दोन बॅक टू बॅक चौकार. टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 38 रन, 38 रन. ओव्हर द विकेटने अंतिम बॉल घेऊन जाईल. पुन्हा स्विच हिट खेळत होतं. या वेळेला चुकतो फलंदाज. अपील हलकेसे. विकेट किपर ज्योतूच्या हातामध्ये हा बॉल. ओव्हरची होईल समाप्ती आणि अशा प्रकारे 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना कान्हाई स्पोर्ट पाय टीमचा स्कोर झालेला आहे स्कोर बोर्डवर 38 वर 3 विकेट.
बघितलं पहिलं षटक टाकलं होतं दीपक मडवीने, ज्याने एक विकेट घेत असताना 13 धावा खर्च केल्या. 2 ओव्हर कनुषने टाकले, ज्याने 20 धावा खर्च केल्या. विकेट त्यांनी मिळवलेल्या आहेत तो फक्त एकच. आणि प्रज्वल ठाकूरने गोलंदाजी केली, त्याने सुद्धा 1 विकेट मिळवला आणि फक्त 4 रन्स खर्च केल्या होत्या त्या ओव्हरमध्ये. एक सक्सेसफुल बॉलर म्हटला जाईल प्रज्वल ठाकूर याला या इनिंग मध्ये. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येतोय, एक अनुभवी गोलंदाज जितू गवळी येतोय. पहिला बॉल, हो चांगला बॉल, अप्रतिम डिलिव्हरी. फिरकीचा एक जादूगर म्हटला जातो जितू, याला सुद्धा लेग स्पिन किंवा ऑफ स्पिन गोलंदाजी अतिशय चांगली टाकतोय आणि भरपूर अनुभव आहे गोलंदाजीमध्ये असो किंवा फलंदाजीमध्ये असो जितू गवळी याला. ऑन द राईट खेळतोय या बॉलला, लोकांच्या दिशेने फिल्डर होता, अंडरआर्म थ्रो सरळ जातोय बॉलरच्या हातामध्ये. 1 रन कंप्लीट केली जाते. 1 रनने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोर बोर्डवर 39 रन्स. यांचं गेम प्लॅनिंग आहे स्वयंभू पायगाव टीमची 50च्या आत रोखण्याची. टॉप पिच लागले, हवेत बॉल आहे, लिव्हिंग एज आणि अशा प्रकारे विकेट जाईल. आणखीन 1 विकेट जातोय, 4था फलंदाज बाद होतोय कान्हाई स्पोर्ट पाय टीमचा. देत ओव्हर मध्ये गोलंदाजीसाठी आलाय जितू गवळी आणि पहिल्या 3 बॉल मध्ये फक्त 1 धाव देत असताना 1 विकेट सुद्धा मिळवलाय. चांगली स्पिन बॉलिंग करताना दिसतोय जितू गवळी आणि कुठेतरी आपण बघतोय की चांगली कंट्रोल गोलंदाजी आतापर्यंत सर्व गोलंदाजांनी केलेली आहे या स्वयंभू पायगाव टीमच्या. मात्र फलंदाजीमध्ये जर बघितलं तर उत्तमने उत्तम बॅटिंग केली, मात्र त्यानंतर कुठलाही फलंदाज जास्त चांगली बॅटिंग करू शकला नाही. अभिजित जो आला होता ज्याने 2 चौकार लगातार ठोकले, मात्र तो सुद्धा बाद होऊन तंबूमध्ये परततोय आणि नवीन फलंदाज यावेळेस बॅटिंगसाठी येताना दिसतोय धीरज येतोय. धीरज चौधरी स्ट्राइक एंडवर, हा सुद्धा लेफ्ट हँडर आहे आणि ज्यावेळेस व्हीआयपी डायस कडून मारा होईल. धीरज धिंडा स्ट्राइक एंडवर आहे. हवेचा ओ क्लिंग बॉल अराउंड दी लेग, त्रिफला चित्तूरबेने हा फलंदाज बाद. लगातारच्या 2 बॉलवर 2 विकेट घेतलेल्या आहेत जितू गवळी याने. इज ऑन हॅट्रिक. अगदी सरळ टाकला होता, बघितलं शफल झाला बॅटर आणि क्लिंग बॉलच्या रूपाने बाद केलंय फलंदाजाला. अशा प्रकारे लगातारच्या 2 बॉलवर 2 विकेट आणि विकेटच्या हॅट्रिकवर येतोय गोलंदाज जितू गवळी. नवीन बॅटर यावेळेस बॅटिंगसाठी येतोय. हॅट्रिक बॉल घेऊन जाईल जितू गवळी. संतोष येतो नवीन बॅटर. बघूया हॅट्रिक पूर्ण होते की नाही. आतापर्यंत TR ट्रॉफीमध्ये 1 हॅट्रिक पूर्ण झालेली आहे कालच्या दिवसामध्ये. हॅट्रिक बॉल जितू गवळी. हो या वेळेला पुन्हा एकदा स्विच इट करण्याचा प्रयत्न. काय जबरदस्त बॉलिंग करताना दिसतोय बॉलर. आतापर्यंत फक्त 1च धाव खर्च केलेली आहे या डेथ ओव्हरमध्ये. हाणामारीचं षटक म्हटलं जाते, मात्र या ओव्हरमध्ये रन भरपूर कमी आणि विकेट सुद्धा मिळाले आहेत स्वयंभू पायगाव टीमला. लेग ब्रेक होता यावेळेला, हवेत बॉल आहे. स्क्वेअर लेगचा फिल्डर समोर येतोय आणि थ्रो होईल विकेट किपरच्या हातामध्ये. तोपर्यंत 2 रन्स कंप्लीट. रनआउटची या ठिकाणी अपील केली जाते, मात्र पंचांनी 3ऱ्या पंचाकडे रेफर केलेलं आहे. चेक केलं जाईल ही दुसरी धाव कंप्लीट आहे की नाही. ओव्हरची या ठिकाणी समाप्ती होईल, चेक केलं जाईल रनआउट आहे की नाही. त्यानंतर किती धावसंख्या आहे आपण कळवणार आहोत.
नॉट आउट. 2 रन पूर्ण आणि या 2 रननी टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय 41 वर आणि 42 रनचा टार्गेट असेल ही मॅच जिंकण्यासाठी. तर लगेच कान्हाई स्पोर्ट पाय टीम आपण फिल्डिंगसाठी यायचं आहे आणि ओपनिंग जोडी सुद्धा लगेच रेडी ठेवायची आहे. जशी दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल मायक्रोफोनवर येथील आपल्याच परिसरातून जे समालोचक आहेत ज्यांनी भरपूर नाव सध्या कमावलेलं आहे आपल्या कॉमेंट्रीच्या माध्यमातून आणि संघ सुद्धा आपण बघतोय त्याच परिसरातून आहेत आणि भरपूर अनुभव एक्सपिरियन्स या संघाचा त्यांच्याकडे आहे. ते निशांत पाटील प्लीज कम ऑन मायक्रोफोन. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. शेषाच्या हाती धरतीच्या गती ज्ञानेश्वरांनी चालविल्या निर्जीव भिंती होऊन गेले रती महारथी आधी प्रथम पूजूया महागणपती. या देहास नाही कसलीच भीती सांग छाती टोकून आदर्श आहेत आमचे शिवछत्रपती. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तुम्ही पाहताय TR ट्रॉफी 2026चा हा दैदिप्यमान क्रीडा सोहळा. खऱ्या अर्थानं मागील 3 दिवसामध्ये खूप चांगला खेळ या क्रीडांगणावरती TR ट्रॉफीमध्ये आपल्याला पाहायला मिळाला आणि आजच्या दिवसातील पहिला सामना तुम्ही पाहताय. दोन्ही संघ भिवंडी परिसरातील एकाच विभागातील दोन्ही संघ खेळताना आपण सातत्यानं पाहतोय आणि या मॅचमध्ये पहिल्या डावामध्ये कान्हाई स्पोर्ट पाये या संघाने धावसंख्या बनवल्या तब्बल 41 धावा आणि 42 धावांचं टार्गेट ठेवलेलं आहे. स्वयंभू पायगाव या संघासमोर काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली. स्लॉगवरच्या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी जितू गवळीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. भरपूर कमी धावा कारण सुरुवातीच्या 4 षटकामध्ये जर पाहिलं ना तर एकंदरीत धावसंख्यावरती धावा खोऱ्याने आल्या होत्या तब्बल 38 धावा आणि शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना फक्त आणि फक्त 3 धावा त्याने खर्च केल्या. आणि भरपूर दिवसापासून जर पाहिलं तर जितू गवळी हा गोलंदाज रेग्युलर फॉर्मॅटमध्ये गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळाला आणि अप्रतिम कामगिरी त्यांची राहिली. चला लगेच फिल्डिंग सेटअप करायची आहे. कान्हाई स्पोर्ट पाय संघ फिल्डिंग सेटअप करा. सलामीची जोडी मैदानावरती दाखल झालेली आहे. एका बाजूला हा टॉप भिवंडी दीपक मडवी आणि त्याच्या सोबतीला खऱ्या अर्थानं भिवंडीचा सुपरस्टार जितू गवळी हा फलंदाज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. 2 महत्त्वाचे फलंदाज मैदानावरती दाखल झालेत ज्याने जर पाहिलं अनेक वर्ष क्रिकेटची सेवा केली आहे. विथ द बॅट विथ द बॉल खूप चांगला परफॉर्मन्स अनेक वर्ष अबाधित ठेवलाय असे 2 आघाडीचे फलंदाज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. आणि बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक पहिलं फ्रंटलाईन गोलंदाज कान्हाई स्पोर्ट पाय संघाचा जितू देवलीकर हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. P1चं षटक पॉवर प्लेचं षटक अगदी जर पाहिलं तर आमच्या कॉमेंट्री बॉक्स एंड करून टाकलं जात आहे आणि तदनंतर जर पाहिलं तर एकंदरीत चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न या षटकामध्ये करावा लागेल. दबाव टाकावा लागेल. खऱ्या अर्थानं 42 धावांचं टार्गेट आहे आणि इनिशियल ओव्हरमध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमवरती दबाव टाकायचा असेल ना तर विकेट घ्यावी लागेल आणि त्यासाठी गोलंदाज जर पाहिला तर जितू येवलीकर याला तुम्ही पाहताय. ओव्हर द विकेट पहिल्याच बॉलवरती ऑन साईडला चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे 7 धावांसाठी षटकार.
स्ट्रोक पाहायला मिळतोय जितू गवलीच्या बॅटमधून. पहिल्या डावामध्ये देखील उत्तमच्या बॅटमधून असाच काही षटकार आला होता, अगदी तसाच फटका आपल्याला पाहायला मिळालाय. यावेळेस ऑफस्टमच्या बाहेर जाणारा चेंडू होता, थोडासा राईज होतोय. ऑफस्टमच्या बाहेर जाणारा चेंडू पंचांनी तेव्हा वाईट चेंडू घोषित केलाय, परंतु लगेच पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलाय आणि या ठिकाणी टेक्निकल सपोर्ट घेतला जाईल युसीएन लाईव्हचा. आमचे तिसरे पंच पाहणी करतील, कारण रिव्ह्यू घेतलेला आहे कानई स्पोर्ट पाई संघाच्या कॅप्टनने. पहिला चेंडू जर पाहिला तर हाफ ट्रॅकर होता आणि त्या चेंडूवरती मोठा फटका जितू गवलीच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. काय जबरदस्त सुरुवात केली आहे, परंतु इथून जर पाहिलं तर तिसऱ्या पंचांना रेफर केल्या. आमचे तिसरे पंच पाहणी करतील व्हाईट बॉल आहे की नाही, कारण ऑप्शनच्या बाहेर जाणारा चेंडू होता आणि तिथून खेळण्याचा प्रयत्न देखील जितूने केलाय. आमचे तिसरे पंच पाहणी करतायत आणि खऱ्या अर्थाने युसीएन लाईव्हचा टेक्निकल सपोर्ट घेतला जातोय. जबरदस्त टेलिकास्ट युसीएन लाईव्हच्या माध्यमातून आणि ऑन द टोस खेळण्याचा प्रयत्न झाला होता आणि आमचे तिसरे पंच लगेच निर्णय आमच्यापर्यंत देतील. महत्त्वाचा सामना आहे, दोन्ही संघ पहिला सामना या क्रीडा स्पर्धेमध्ये खेळतायत, त्यामुळे ह्या सामन्यामध्ये दोन्ही संघ चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करतील. काय जबरदस्त टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता युसीएन लाईव्हच्या माध्यमातून आणि ते पंचांचा निर्णय आलेला आहे. इट्स अ वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव मिळेल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 7 या आकड्यावरती. दबाव टाकलाय गोलंदाजावरती, परंतु चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करावा लागेल. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. फुटवर्कचा वापर झालेला नाहीये, पाय चालले नव्हते, समोरच्या दिशेने ऑन दी हा फटका खेळायचा होता. जितू बॅट ड्रिल करून देखील दाखवत आहेत, परंतु चांगला कमबॅक करणारा चेंडू पाहायला मिळाला जितूच्या माध्यमातून. चांगलं बॅटल मैदानावरती रंगलंय. एका बाजूला जितू देवळीकर एक महत्वाचा गोलंदाज आहे, त्याने देखील कानई स्पोर्ट पाय संघाचं कित्येक वर्षापासून नेतृत्व केलंय. तो गोलंदाज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. स्विचीचा फटका, सुरेख फटका, पॉइंटच्या डोक्यावरून खेळलाय, बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. आणखीन एक दर्जेदार फटका जितू गवलीच्या बॅटमधून. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता स्विचीचा फटका, सुरेख फटका पाहायला मिळाला. अगदी ओरपीच चेंडू होता आणि खऱ्या अर्थाने या फटक्यासाठी जितू तयारच होते आणि कमालीचा स्ट्रोक त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेस देखील पुन्हा एकदा स्विचीचा फटका गॅप मध्ये खेळलेत. सलगचा दुसरा चौकार या मॅच मध्ये जितूच्या बॅटमधून. काय जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. जितू गवली अगदी रंगात आला या षटकामध्ये. आतापर्यंत त्याच्या बॅटमधून सलगचे 2 चौकार आणि षटकारही पाहायला मिळाला. जितूच्या विरोधात आक्रमण केलंय. पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेला खऱ्या अर्थानं कॅपिटलाइज करण्याचा प्रयत्न या मॅच मध्ये जितूच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 15 या आकड्यावरती. 15 धावा स्कोर कार्ड वरती. षटक क्रमांक पहिलं सुरू आहे. दबाव टाकलाय गोलंदाजावरती. ओव्हर द विकेट. यावेळेस आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न पंचांकडे लाऊड अपील केली आहे, परंतु पंचांचा स्पष्ट नकार. चांगला चेंडू पाहायला मिळाला. खऱ्या अर्थाने या स्पर्धेच्या माध्यमातून दिग्गज समालोचक देखील आपल्याला पाहायला मिळाले, परंतु आज डान्सिंग अंपायर प्रमोद किनी यांना देखील तुम्ही पाहणार आहात या स्पर्धेच्या माध्यमातून आणि त्यांचं देखील आगमन झालेलं आहे. आपलं देखील हार्दिक स्वागत TR ट्रॉफी 2026 मध्ये. गोलंदाज जितू देवलीकर पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. यावेळेस देखील मोठा फटका केल्याचा प्रयत्न, परंतु एलिव्हेशन प्राप्त झालेला नाही आहे. कावकनर फेजला अभिजित आहे. फिल्डिंग चांगली, फक्त सिंगलच मिळते. या सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड वरती संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 16 या आकड्यावरती. काय जबरदस्त सुरुवात केलेली आहे. आश्वासक सुरुवात या मॅच मध्ये सोयमू पायगाव संघाने केलेली आहे. 42 धावांचं टार्गेट. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेला खूप चांगल्या पद्धतीने कॅपिटलाइज केलं. जितू गवलीच्या बॅटमधून खोऱ्याने धावा आल्या. अगदी जितू गवली ज्या फटक्यांसाठी जाणला जातो ना, तेच फटके पहिल्या षटकामध्ये त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. आणि जेव्हा जेव्हा जितू गवली आणि दीपक मडवी हे फलंदाज मैदानावरती दाखल होत आहेत ना, तेव्हा त्यांच्या बॅटमधून षटकार आणि चौकारांचा वर्षाव आपल्याला सातत्यानं पाहायला मिळाला. मग तो उन्हाळा असू द्या नाही तर हिवाळा, त्यांच्या बॅटमधून षटकार आणि चौकारांचा पाऊस सातत्यानं पडत असतो. याही मॅचमध्ये अगदी तसंच काही झालं. पहिल्या षटकामध्ये अक्षरशः जितू गवली बरसला आणि तब्बल 16 धावा त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. षटक क्रमांक दुसरं बॉलिंग ट्रॅकवरतून गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं
नवनाथ हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते. फार एंड कडून गोलंदाजी करत असताना या मॅच मध्ये कमबॅक करावं लागेल या षटकामध्ये, कारण पहिल्या षटकामध्ये 16 धावा बनल्या आहेत. इथून विकेट हवी आहे. इथून कमबॅक करायचं असेल ना तर सातत्याने विकेट घ्याव्या लागतील. फलंदाजांना मोठे फटके खेळण्यापासून रोखावं लागेल आणि इथून जर पाहिलं तर फिल्डिंगही चांगली करावी लागेल. महत्वाचा सामना आहे दोन्ही संघांसाठी. काय जबरदस्त क्रीडा स्पर्धा मागील 3 दिवसामध्ये चर्चेमध्ये राहिली आहे. TR ट्रॉफी 2026 सक्सेसफुल स्पर्धा राहिली आहे. खऱ्या अर्थानं दरवर्षी या स्पर्धेचं आयोजन केलं जातं. याही वर्षी नव्या रंगात नव्या ढंगात या स्पर्धेचं आयोजन या क्रीडांगणावरती आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाज षटक क्रमांक दुसरं नवनाथ गहिला हा गोलंदाज तुम्ही पाहताय, परंतु स्ट्रायकिंग एंडवरती जितू गवली जबरदस्त फॉर्मात आहे. यंदाच्या हंगामामध्ये भरपूर साऱ्या मालिकावीरच्या ट्रॉफीज देखील या खेळाडूच्या नावावरती राहिलेत. 40+ क्रिकेट तर अप्रतिम तो खेळलाय, परंतु रेग्युलर फॉर्मॅटमध्ये देखील प्रभावित करतायत. ओव्हर द विकेट. इथे फुलटॉस बॉल, फटका फसलाय. फिल्डर पोहोचतील का? नाही पोहोचणार आणि इथे एकच धाव मिळते. सेकंडचा कॉल केला जाणार नाही, फक्त एकच धाव. या एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 17 धावा. या षटकामध्ये विकेट आली ना तर नक्कीच कानाई स्पोर्ट पाय संघ देखील या मॅच मध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न करेल. पहिल्या डावामध्ये सुरुवात चांगली झाली, परंतु डावाला फिनिश चांगल्या पद्धतीने करता आलं नव्हतं. परंतु गोलंदाजी करत असताना चांगली कामगिरी करावी लागेल. अभिजित देवळीकरच्या नेतृत्वाखाली हा संघ खेळत असतो. चैतन्याची देखील फार महत्वाची भूमिका असते. त्याने देखील खूप चांगली सुरुवात दिली, परंतु मोठी इनिंग खेळता आली नव्हती. परंतु गोलंदाजी करत असताना चांगलं कार्य करावं लागेल. बॉलिंग ट्रॅकवरती नवनाथ, परंतु स्ट्रायकिंग एंडला दीपक मडवी, हार्ट ऑफ भिवंडी. एक भरपूर मोठा सुपरस्टार आहे भिवंडीचा दीपक मडवी आणि त्यालाच तुम्ही पाहताय. गोलंदाज तयार. षटक क्रमांक दुसरं. ओव्हर द विकेट. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न होता. सुरुवातीला शफल झाले, परंतु चेंडू खाली राहिलाय. चांगला चेंडू पाहायला मिळाला. अशाच प्रकारे गोलंदाजी करावी लागेल. चांगल्या धाटणीची चेंडू टाकावं लागेल. फलंदाजांना अवघड प्रश्न विचारावे लागतील आणि खऱ्या अर्थानं चांगली लेंथ लाईन मेंटेन करावी लागेल. या मॅच मध्ये संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आतापर्यंत जाऊन पोहोचलेली आहे ती 17 धावा. षटक क्रमांक दुसरं 42 धावांचं टार्गेट. आतापर्यंत 17 बनल्यात. गोलंदाज पुन्हा एकदा. ओव्हर द विकेट. नवनाथ गहिला. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेट रिजनला फिल्डर आहे. वाह, अप्रतिम झेल, कमालीचा झेल पाहायला मिळतोय. फिल्डर होते त्या ठिकाणी संतोष आणि संतोषने कमालीचा झेल टिपलाय. पहिला धक्का या मॅच मध्ये स्वयंभू पायगाव या टीमला बसलाय. फलंदाज बाद. ना तर त्याच्या बॅटमधून सातत्याने धावा आलेले आहेत आणि तोच फलंदाज मैदानावरती इन ॲट पोझिशन नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती नितीनला मैदानावरती तुम्ही पाहताय. परंतु नवनाथने कमबॅक केला. चांगला चेंडू पाहायला मिळाला. मोठी विकेट प्राप्त केली. दीपकला बाद केलं. आणखीन खूप चांगली गोलंदाजी या मॅच मध्ये करावी लागेल. ओव्हर द विकेट. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. स्वतः गोलंदाज तिथे त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न. यष्टिरक्षक देखील जजमेंट चुकलंय. कॉलिंगचा भाव आणि ते कॅच ड्रॉप. महत्वाचा झेल होता. नितीन मुकादमचा झेल होता. इथे मिस्टेक झालेली आहे. जितू देवळीकर कडून मिस्टेक झालेली आहे. नवनाथ कडून दोघांनी मिस्टेक केली आहे. कॉलिंग केली नव्हती. चेंडू पर्यंत पोहोचलेच नव्हते आणि या मॅच मध्ये महत्वाचा झेल सुटलेला आहे. संधी निर्माण झाली होती. काय गोलंदाजी करतोय नवनाथ. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. टप्पा वलन गती याचा सुवर्ण मध्य या षटकामध्ये नवनाथच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. चांगल्या दाटणीचा चेंडू होता. अगदी फसवलंच होतं फलंदाज नितीनला आणि ते चेंडूला डॉट. नवनाथ पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. ओव्हर द विकेट. यावेळेस देखील गॅप मध्ये केले. चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय आणि बॉल चाललाय.
लॉंग लेग रिजन बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी नितीनच्या बॅटमधून आलाय चौकार. वरती फटका फसला होता, परंतु तदनंतर खूप चांगला स्ट्रोक त्याने एक्झिक्यूट केला या मॅच मध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा कमी गतीने चेंडू टाकला, हवेत खेळले गॅप मध्ये, सलगचा दुसरा मोठा फटका. फलंदाज नितीनच्या बॅट मधून आलाय षटकार. मला मिळते नितीन मुकादम अगदी रंगात येऊ लागलाय. मागील 2 चेंडूवरती 2 मोठे फटके त्याच्या बॅट मधून या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळाले. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 27 धावा. स्कोर कार्ड वरती अप्रतिम बॅटिंग. मागील चेंडूवरती जर पाहिलं तर पहिला चेंडू फेस करत असताना झेल सुटला होता, आणि जेव्हा जेव्हा क्रिकेटमध्ये झेल सुटलेत ना तेव्हा तेव्हा संघ अडचणीमध्ये आला. कान्हाई स्पोर्ट पाय संघाच्या बाबतीत अगदी तसंच काही घडले या मॅच मध्ये. अगदी सहज सोपा झेल होता आणि त्या ठिकाणी फिल्डर पोहोचले नव्हते, आणि तिथून जर पाहिलं तर बॅटिंग करत असताना 2 मोठे फटके नितीनच्या बॅट मधून आपल्याला या मॅच मध्ये पाहायला मिळालेत. आणि इथून कमबॅक करण्याचा प्रयत्न करावा लागेल, कारण 2 षटकामध्ये 27 धावा या मॅच मध्ये बनवल्यात स्वयंभू पायगाव या संघाने. तर नक्की सर्व संघांसाठी सूचना आलेल्या आहे. चेंडू हरवला, फुटला किंवा चेंडूला कोणत्याही प्रकारे काही प्रॉब्लेम क्रिएट झाला तर नवीनच चेंडू मिळेल. आयोजन कमिटी खऱ्या अर्थानं पहिल्या दिवसापासून या सर्व सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवते, आणि शेवटच्या दिवसापर्यंत खऱ्या अर्थाने या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत. 2 षटकांचा खेळ संपलाय, 27 धावा स्कोर कार्ड वरती बनल्यात. इथून कमबॅक करण्याचा प्रयत्न करावा लागेल, कारण 42 धावांचं टार्गेट आहे आणि इथून धावा रोखाव्या लागतील. एका टीमला धावा या मॅच मध्ये बनवायच्या आहेत, तर एका टीमला धावा रोखायच्या देखील आहेत. परंतु सुरुवात कमालीची राहिली आहे. स्वयंभू पायगाव या संघाची जितू गवली अप्रतिम खेळी त्यांनी साकारली. आतापर्यंत त्याच्या बॅटमधून षटकार आणि चौकारांची सरबत्ती या क्रीडांगणावरती आपल्याला पाहायला मिळाली आहे, आणि 2 षटकामध्ये तब्बल 27 धावा बनल्यात. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅक वरती विकी खरपडे हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. कमबॅक करण्याचा प्रयत्न करावा लागेल. या षटकामध्ये विकेट हवी आहे कान्हाई स्पोर्ट पायला, आणि त्या विकेटच्या शोधामध्ये जावं लागेल. खऱ्या अर्थानं धावा थांबवणारी खरी ताकद म्हणजे तुमची गोलंदाजी, धावा थांबवणारी खरी ताकद म्हणजे तुमची फिल्डिंग. आणि या दोन्ही क्षेत्रामध्ये जर पाहिलं तर चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न येणाऱ्या 3 षटकामध्ये कान्हाई स्पोर्ट पायला करावा लागेल. 18 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. अगदी सहज सोपा सामना स्वयंभू पायगाव संघासाठी, परंतु इथून जर पाहिलं तर विकेट आल्या ना तर कमबॅक होताना देखील आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज विकी करपडे ओव्हर द विकेट, स्ट्रायकिंग एंडला जितू गवली हा फलंदाज पाहायला मिळतोय. हो, इथे खोलात टाकला होता, डिग आउट करण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन प्राप्त झालेला नाही. स्क्वेअर लेग रिजनला फिल्डर वेगाने चेंडूवरती येत आहेत. फिल्डिंग चांगली, फक्त एकच धाव मिळेल. या एका धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 28 धावा. सेन्सिबल क्रिकेट खेळलं जातं. खऱ्या अर्थानं जेव्हा जेव्हा चांगला चेंडू टाकला जातो ना तेव्हा तेव्हा सन्मान देखील केला जातो. इथे अगदी तसंच काही क्रिकेट पाहायला मिळालं. जितूच्या माध्यमातून चांगला चेंडू होता आणि या चेंडूवरती फक्त त्यांनी सिंगलच घेतली आहे. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर द विकेट, विकी हो स्विचीचा फटका केल्याचा प्रयत्न, चांगला चेंडू पाहायला मिळाला. अशा प्रकारचे फटके सातत्याने नितीन खेळत असतो, तोच प्रयत्न त्यांनी केलाय, परंतु चेंडूच्या रेषेमध्ये नव्हते. चांगला चेंडू पाहायला मिळाला. विकी यांच्याकडे देखील क्षमता आहे, परंतु खऱ्या अर्थानं आज स्वतःला सिद्ध करावं लागेल. या षटकामध्ये विकेट घ्याव्या लागतील, दबाव टाकावा लागेल. समीकरण अगदी सोपं आहे. आणखीन 14 धावांची आवश्यकता आहे. या मॅच मध्ये 16 चेंडू बाकी आहेत आणि फक्त 14 धावा बनवायच्या आहेत. पुढे खेळण्यासाठी कव्हर क्षेत्रामध्ये खेळले, इनसाइड आउटचा फटका, परंतु फिल्डर आहेत त्या ठिकाणी. उत्तम चांगली फिल्डिंग करतायत, फक्त एकच धाव मिळेल. या सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 29 धावा स्कोर कार्ड वरती. आजच्या दिवसातील पहिला सामना
दोन बलाढ्य संघ एकमेकांच्या विरोधात खेळतात. कालच्या दिवसामध्ये देखील पायेज संघ खेळत होता, परंतु आज देखील पायेज संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. हो, लोअर फुलटच चेंडू होता खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेटला फिल्डर आहे समीर, त्या ठिकाणी उशिराने चेंडूवरती पोहोचलेत. फक्त सिंगलच मिळेल. मागील 2 चेंडू जर पाहिलं तर चांगले राहिलेत. विकी चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्याच्या विरोधात होत नाही. चांगल्या धाटणीची गोलंदाजी करते या मॅच मध्ये गोलंदाज विकी. ओव्हर द विकेट, राईट आर्म. ओ, यावेळेस फ्लिक करण्याचा प्रयत्न. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू होता. चांगला चेंडू पाहायला मिळाला. पंचांकडे आशालभूत नजरेनं पाहिलाय, परंतु पंचांनी स्पष्ट नकार दर्शवलाय. इथे चेंडू आलाय डॉट. या षटकामध्ये धावा थांबल्यात. चांगल्या लेंथवरती विकी गोलंदाजी करतोय. आतापर्यंत जर पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ झालेला आहे, 5 चेंडूचा खेळ झालेला आहे. आणखीन एका चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 3 धावा त्याने खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. अशाच प्रकारे गोलंदाजी करावी लागेल. फलंदाजांना अवघड प्रश्न विचारावे लागतील आणि तेच कार्य या षटकामध्ये विकी खरपडे हा गोलंदाज करतोय. यावेळेस चांगला स्ट्रोक पाहायला मिळते. बॅकफुट पंच बॅकफुटला गेले, परंतु एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये फिल्डर आहेत त्या ठिकाणी. फक्त एकच धाव मिळेल. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. या षटकामध्ये फक्त 4 धावा. 3 षटकांचा खेळ संपलाय. 42 धावांचा पाठलाग करत असताना स्वयंभू पायगाव या संघाने एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत स्कोरकार्ड वरती 31 धावा बनवल्यात. येणारे 12 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. सामना संपलेला नाही आहे. खऱ्या अर्थानं 12 चेंडू आणि 11 धावा इथूनही कमबॅक होऊ शकतो. हा षटक देखील खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळाला. येणारे 2 षटक भरपूर महत्वाचे आहेत. कमबॅक करावं लागेल, विकेट घ्याव्या लागतील. विकेटच्या शोधामध्ये कानाई स्पोर्ट पाय संघ महत्वाची विकेट दीपकला बाद केले, परंतु जितू गवळीची विकेट फार महत्वाची आहे. एका बाजूला नितीनला देखील बाद करावा लागेल, परंतु गोलंदाजी चांगली करावी लागेल. जबरदस्त क्रीडा स्पर्धा TR ट्रॉफी 2026 तुम्ही पाहताय. मागील 3 हंगाम डे नाईटच्या स्वरूपात त्रिमूर्ती स्पोर्ट्स नागले संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. यशस्वी क्रीडा स्पर्धा याही वर्षी आपल्याला पाहायला मिळते, कारण भरपूर जास्त क्रीडा रसिकांनी या स्पर्धेवरती प्रेम केलंय. क्रीडा रसिकांची अलोट गर्दी या स्पर्धेमध्ये आपल्याला सातत्याने पाहायला मिळाले आणि या पहिल्या मॅचमध्ये देखील क्रीडा रसिक या स्पर्धेसाठी दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतात. त्या सर्व क्रीडा रसिकांचं, प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपल्या व्यासपीठावरती आयोजन कमिटी आपल्याला पाहायला मिळते. भरपूर जास्त मेहनत या स्पर्धेसाठी घेतलेली आहे. तन मन धन अर्पण केले आणि खऱ्या अर्थानं अप्रतिम क्रीडा सोहळा त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. षटक क्रमांक 4 बॉलिंग ट्रॅकवरती नवनाथ गहिला हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. मागील षटकामध्ये नवनाथने धावा जरूर खर्च केल्या, परंतु तरी देखील त्याच्यावरती विश्वास दाखवला. या मॅचमध्ये इथून कमबॅक करावं लागेल. विश्वासाला सार्थपणे चांगली कामगिरी करावी लागेल. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती. ओव्हर द विकेट स्ट्रायकिंग एंडला नितीन मुकादम हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. हो, यावेळेस कमी गतीने चेंडू टाकलाय. बॅटची लिडिंग एज. त्या ठिकाणी फिल्डर आहे फाईन लेगचे, परंतु त्याने बीट करून बॉल चाललाय लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी आलाय चौकार. असताना 4 धावा या मॅच मध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. इथे देखील मोठा फटका उडवलाय. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. दॅट इज अ मॅग्निफिसंट स्ट्रोक. आलाय षटकार नितीन मुकादमच्या बॅट मधून. फक्त एका धावेची आवश्यकता या मॅच मध्ये. स्वयंभू पायगाव या टीमला पूर्णपणे डॉमिनेट केलंय. कानाई स्पोर्ट पाय संघाला या मॅच मध्ये नितीन मुकादमचा झेल सुटला आणि तिथून खऱ्या अर्थानं या मॅच मध्ये तो बरसला. पहिल्या चेंडूवरती झेल सुटला होता आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर त्याच्या बॅट मधून सातत्याने धावा येऊ लागलेत. तब्बल 22 धावा आतापर्यंत नितीनच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतात या मॅच मध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती नवनाथ आणि ते चांगला चेंडू पाहायला मिळतोय, परंतु एक धाव घेतली जाईल का? हो, घेतली आहे आणि इथे सामना जिंकलेला आहे स्वयंभू पायगाव या संघाने. अभिनंदन अभिनंदन स्वयंभू पायगाव संघ.
हाडलक टपलक कानाई स्पोर्ट पाय चैतन्य कारकर्डी अभिजित देवळीकर जितू देवळीकर खऱ्या अर्थानं पहिल्या डावामध्ये सुरुवात चांगली झाली, परंतु त्या सुरुवातीला खूप चांगल्या पद्धतीने कॅपिटलाइज करता आलं नव्हतं आणि संघ 41 धावांवरती थांबला. 42 धावांचं सोपं आव्हान स्वयंभू पायगाव संघासाठी आणि अप्रतिम कामगिरी करत असताना पहिला विजय नोंदवलेला आहे या स्पर्धेमध्ये स्वयंभू पायगाव या संघाने. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. स्वयंभू पायगाव संघाचा कॅप्टन आपण संपर्क साधायचा आहे टॉच करण्यासाठी. स्वयंभू पायगाव चला MCC कासार वडवली आणि स्वयंभू पायगाव या दोन संघांमध्ये यानंतरचा सामना आपल्याला